मंडळी, या लॉकडाऊनच्या काळात जवळपास सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांमधल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या असतील. आपल्या हास्य जत्रेमधल्या शिक्षकांना पण हेच ठरवलंय. पण बघूया त्यांचे विद्यार्थी त्यांना किती दाद देत आहेत. तुमच्या समोर येत आहेत विनोदाच्या शाळेतले टॉपर अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे आणि त्यांच्या सोबत आहेत त्यांचे प्रिय गुरुजी अर्थात खानदेशी विनोदाचा तडका श्याम राजपूत. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. ओळखलं का मला? गुरुजी. मी तोच आहे गुरुजी. कोरोनामुळे अख्खं जग बदललं पण आमच्या तेच आहे. एक जण इकडून एंट्री घेणार, स्किटची माहिती सांगणार, त्याच्यानंतर त्या विंगेतून 2 जण एकमेकांच्या चड्ड्या घ्यायच्यात येणार आणि त्याच्या पुढे जे घडणार त्याला तुम्ही बिचारे स्किट म्हणणार. सगळं बदललं पण आमचं स्किट करण्याची पद्धत आणि आम्ही रडकरच्या म्युझिक मधला पेव कधीच बदलत नाही, कधीच नाही. असं आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या देशात कोरोनाची भीती कमी आणि चेष्टा जास्त चालू आहे. मी पण कोरोनाला घाबरत नाही. अरे काय आता कोरोना हे त्याच्यापेक्षा जास्त डेंजर 2 व्हायरस माझ्या आजूबाजूला फिरतात. कॅरोना आणि पॅडोना. डेंजर आहे. ही माझी चड्डी आहे. अरे माझी चड्डी आहे. यांची चड्डी 100 वर्ष फाटणार नाही. ही माझी चड्डी आहे. माझी कशावर नाही तुझी चड्डी आहे. मला सांग तुझ्या चड्डीतून पुक पुक आवाज येत. पुक पुक नाही बा. अरे माझ्या चड्डीतून येतोय. बघायचं ए बघ. बाय ना आवाज काढ्या कथा ना. तुला इथली तिथली पण लाज नाही करे. चड्डीतून येणाऱ्या आवाजाचं काय कौतुक आहे तुला? ते काय भूषण आहे काय? अरे पोरे सोन तुमचा शरीरशास्त्राचा अभ्यास गैर कमी आहे रे. मुळात तो आवाज चड्डीतून येत नाही. मी कुठून येतो? आपण पुढे हरण्या काही झालं. हे गुरुजी आहेत ना आपल्याला शिक्षणापासून वंचित ठेवतायत. आपल्याला पूर्ण शिक्षण देतच नाही पण आपण पण एकलव्यासारखं हा पुक आवाज कुठून येतो हे शोधून काढायचं. काय कुसर चालली रे? काय नाही. पोरे सोन अरे अख्खं जग बदललं आपण पण बदलले पाहिजे. गुरुजी म्हणजे आजपासून आम्ही दोघे चोख पाठांतर करणार आणि तुम्ही कॉमेडी करणार असं करायचं का? म्हणजे थोडे बदल करूया भाऊ एकदम एवढा नको. हो काही झालं. अरे हो काय हो. अरे तुम्ही मास्क बीस नाही लावले ना रे? अरे आज आम्ही आणलंय आत्ता लावतोय. आम्ही आणलं मास्क. आणले ना? बघ आमचा मास्क. काय प्राण्यांचे मास्क कशाला आणले रे तुम्ही? गुरुजी आम्ही ना करोनाला उल्लू बनवणार आहे. असं का? कसं काय? तुम्हाला माहिती आहे ना प्राण्यांना करोना होत नाही. आमचा यो मास्क बघितला की करोना पळून जाईल. असं आहे का? असं उल्लू बनवणार आहे का? त्याला कळणारच नाही बा की तू माणूस आहे. त्याला उल्लू बनवायला तो काय गुरुजी आहे का रे? म्हणजे तुम्ही उल्लू आहे? अरे नाही रे म्हणजे तो काय येडा आहे का बुवा? तुम्ही येडा पण आहे गुरुजी. काय चालू झरे तुम ना ते मास्क खाले. एक तर नाक उघड त्याच्यात ते तोंड उघड आणि हाजी करतो. अरे घसरगुंडी खेळेल ना रे कोरोना आतमध्ये. आणि मास्क कशासाठी लावायचं माहितीये का? एखादा माणूस शिंकला आणि त्याच्या एखादा थेंब तुमच्या हाताला लागला आणि तुम्ही तो हात नाकाला लावला घुसेल ना व्हायरस हात. गुरुजी आम्ही नाकाला हात लावतच नाही ना. व्हेरी गुड. आम्ही काय करतो
हात समोर कर तिकडे, हात समोर कर रे. गुरुजी गुरुजी वास घेत होतो, छान वास आहे, छान वास आहे. काय फालतूगिरी आहे गुरुजी? मला आवरूसच दिलं, त्याला कवरं दिले संतूनच गाजर. शंतनूचं गाजर? अरे ते सॅनिटायझर आहे ना रे, तुझ्या तोंडात गाजर घातलं पाहिजे. ये तुम्ही ये मग, ये ये. याला काय अर्थ आहे गुरुजी? काय झालं? याला काय अर्थ आहे? मला फक्त एकदा पुच, त्याला दोनदा पुच पुच. याला काय? ये तू पण घे, पुच 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 पुच. ये. मला कुठे दिलं? घे रे बाबा, तू बी घे. आता त्याला जास्त दिलं तुम्ही. ये तू घे. अरे मला दे रे थोडंसं. अरे काय लई देणार रे तुम्ही? मला दे, मला दे. थोडंसं. नुसता दांगडो चाल राय ना. इकडे नका त्या गोष्टीतल्या मांजरीसारखे भांडवणार आहे. आणि तुम्ही त्या गोष्टीच्या माकरासारखं वागता ते. नकडे मी गुरुजी आहे मी, गुरुजी. अरे गुरुजीचा चेहरा तरी. काय झालं? अरे आपण विसरलोच, हे गुरुजी आहेत आपले, आपण त्यांचा मान ठेवायला पाहिजे. चल आपण त्यांना सॅल्यूट मारू. चल. तुम्ही दोघं मिळून मला माकड म्हणा, म्हणजे शॅलोट बिलूट नको रे. काही रा डोका माझा असतो शॅलोट. नाही, नाही, नाही 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 नाही, मी तुम्हाला कंबळला तोडी टाकतो. हा नाही ऐका तर माझं, ऐका. तो बाड बंद. अहो गुरुजी, आम्ही खास कोरोना स्पेशल सॅल्यूट बनवलाय तुमच्यासाठी. कोरोना स्पेशल हा खास माझ्यासाठी. हा. पंढरी थोडासा विश्वास जास्त आहे बा तुझ्यावर. हा? मी पूर्ण उतरणार मनातून. मनाच्या आत. वा वा वा, क्या बात आहे. अच्छा चल सुरू. 1 2 3 स्टार्ट. 2 पाव गुरुजीला सॅल्यूट मारू, गुरुजीला साबणाने हात धुवा, तोंडाला मास्क लावा. हो म्हणा बापरे, आज तर यमक जुडलंय. माझ्या छातीत धस्स पण नाही झालं आणि याच्यात सामाजिक संदेश पण आहे. वा वा, एकदम भारी बॉ. म्हणजे याच्यात काही चूक नाही बरं, पण अशी काढायचीच म्हटली तर एकच चूक आहे बा. ते झालं. याच्यात आहे ना शॅल्यूट नाहीये. सॅल्यूट नाही, सॅल्यूट हवाय. यांना सॅल्यूट हवाय. चल सुरू करूया. चल. साबणाने हात धुवा, तोंडाला मास्क लावा, करोनावर लस शोधा, गुरुजीला उभ्या उभ्या सॅल्यूट. गुरुजीला उद्या उद्या सॅल्यूट. अरे बापरे, हो म्हणा बापरे. नका रे, नाही रे, नाही रे. कोरोनावर लस शोधा, गुरुजीला उभ्या उभ्या. अरे सॅल्यूट आहे ते. तुम्ही हे जे उभ्या उभ्या घालता ना, ते उभ्या उभ्या नका घालू ना रे सॅल्यूट मध्ये. तुम्ही म्हणजे सरळ गुरुजी बा सॅल्यूट असं म्हणून टाकायचं ना रे. त्याच्यात मजा नाही ना. पण सोड तू सॅल्यूट बिल्यूट. तुमच्या पप्पाने तुम्हाला इकडे का बरं धाडलं माहितीये का? तुमच्या पप्पाचा मला फोन आला होता रात्री. तुम्हाला पण रात्रीचा फोन येतो पप्पाचा? तो मला उबगला ना, तो मला फोन करतो तो. हा, तो म्हणाला की बाबा तो एक 2 लहान पोरांचा, दोन्ही भाऊ आहेत ते, त्यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ भलता व्हायरल झालेला आहे, एकदम भारी आहे तो. तर तशा टाईपचा व्हिडिओ माझ्या पोरांच्या बनवा म्हणे. हा, कोरोनावर जनजागृती करणारे एक गाणं लिहा म्हणे आणि माझ्या पोरांकडून ते पाठ करून घ्या आणि त्याचा एक व्हिडिओ बनवा आणि तो व्हायरल झाला पाहिजे. हा, गाणं तसे लिहिलेले बा मी. ऐका बरं का गाणं. तर आता आपण तालीम करूया बा. या गाण्यावर तुम्ही ऍक्टिंग करायची, ऍक्शन करायची. तर पहिले आपण तुकड्या तुकड्याने करू. तर पहिलं वाक्य काय आहे? घरामध्ये राहावा, साबण तुम्ही लावा. घरामध्ये राहावा असं करावा. गुरुजी मी तर याच्यामध्ये ऍडिशन करतो. काय काय? घरामध्ये राहावा. व्हेरी गुड. शिक शिक त्याच्याकडून काहीतरी. आता साबण तुम्ही लावा. कसं? एकदम सोपं. अरे साबण तुम्ही लावा. अरे इकडे हात पोचत नाही त्याला. मागे मागे थांब मी लाग. थांब 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 थांब. काय रे? अरे ज्या अवयवांपर्यंत हात पोचत नाही ते अवयव कशाला जगायला दाखवतो रे? नलिंदर, साबण तुम्ही लावा एवढंच करा.
साबण तुम्ही लावा. अरे काय लावतोय हा? वा वा. एवढी एनर्जी. अरे बापरे. हा? कम्प्लीटच पप्पावर गेलं कराय. डायरेक्ट पप्प्या घेतो. सरळ नुसतं साबण तुम्ही लावा इतकंच करणार आहे हा? आता त्याच्या पुढे हे बघ, सुरक्षित अंतर ठेवा, चेहऱ्याला मास्क लावा, असं करायचं सिंपल. आता त्याच्या पुढे तू गरम पाणी पेवा, सकस अन्न खावा. ते गरम पाणी पेवा. गरम पाणी पिवा, सक्काचार खावा, बोंबील पापलेट खेकडा चुरून भाकरी त्याच्यात खावा. तुझं काय करू रे मी म्हणजे. अरे बावडट, आपल्यासाठी सकसार काय असतो? पालेभाज्या, कडधान्य, मासे पण खाल्ले पाहिजे, पण नुसतेच मासे नाही खाल्ले पाहिजे. I understand. हा, व्हेरी गुड. कडधान्य, दाढी. दाढी. अरे खानदेश आहे ना रे, समजून घे जाणार रे. तुवरची डाळ, मसूरची डाळ, डाळी. उकडलेली अंडी, याच्यामुळे आपल्याला सकस आहार मिळतो. आपली रोग प्रतिकारक शक्ती अशी स्ट्रॉंग होते बा. तर आता तुम्हाला कळलेलं आहे. आता हे अख्खं गाणं तुम्ही ऍक्शन करून म्हणून दाखवा. हे सगळं सलग करायचंय. सलग करायचं. बघा आता. याच्या डोळ्यात तर आताच तसे पडतायत. घरामध्ये राहावा, साबण तुम्ही लावा, सुरक्षित अंतर ठेवा, मास्क तुम्ही लावा, गरम पाणी पिवा, सकस अन्न खावा, दष्टपुष्ट राहावा आणि गुरुजीला सॅल्यूट. इथे कोरोना होता, तुम्हाला गुरुजीच बरं सापडतो रे. बरेच सापडले तुम्ही.